मजा नहीं आ रहा है। रुको जरा, सबर करो। तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा संकल्प एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मी आहे मालवणला आणि मालवणला आल्यावर स्कुबा डायव्हिंग नाही करणार थोडी असं पॉसिबल आहे। तर आज मी चाललो स्कुबा डायव्हिंग करायला, तेही डीप स्कुबा डायव्हिंग। तर ह्या व्हिडिओमध्ये ना मी वॉटर स्पोर्ट्स करणार आहे। तर वॉटर स्पोर्ट्समध्ये ना स्कुबा डायव्हिंग आहे, पॅरासेलिंग आहे, जेटस्की आहे, बनाना राईड आहे आणि बंपर राईड आहे। तर हे टोटल 5 स्पोर्ट्स आहेत। तर व्हिडिओ खूप मस्त आणि खूप धमाल असणार आहे व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओमध्ये मला सर्व मी सांगणार डिटेल्स की त्याची प्राइसेस काय आहेत, पॅकेज मी कोणता घेतला आहे, कोणत्या बीचवर करणार आहे मालवणच्या, पॅकेजचा कॉस्ट काय आहे। स्कुबा डायव्हिंग आणि डीप स्कुबा डायव्हिंगमध्ये इतकाच फरक आहे की स्कुबा डायव्हिंग ना, नॉर्मल स्कुबा डायव्हिंग ना 5 ते 10 फुटापर्यंत तुम्हाला पाण्यात खाली नेलं जातं, पण डीपमध्ये ना तुम्हाला 20 ते 25 फुटापर्यंत नेलं जातं। त्यात तुम्हाला ना ते कोरल्स असतात आणि खूप काही वेगवेगळं पाहायला भेटेल। तर हा व्हिडिओ खूप भारी असणार आहे, कारण की पहिल्यांदाच ना स्कुबा डायव्हिंग करतो, ते पण डीप स्कुबा डायव्हिंग। कारण लोक युजली ना स्कुबा डायव्हिंग करतात नॉर्मलवालं, तर आपण डीप करणार आहोत। तर व्हिडिओ ना खूप भारी असणार आहे आणि तुम्हाला खूप आवडेल। हा व्हिडिओ ना एंडपर्यंत नक्की बघा, तुम्हाला ना खूप भारी व्हिडिओ पाहायला भेटणार आहे आज। तर चला आपण जाऊया मालवणच्या बीचला। आता मी आहे आचऱ्याला, हा रोड जातो मालवणला, इथून 15 किलोमीटर आहे, 20 मिनटं लागतील आपल्याला, आणि हा जातो आचरा देवगडला। तर चला आपण जाऊया आपल्या स्कूटीनी मालवणच्या बीचला। तर फायनली मित्रांनो आपण मालवणला पोचलो आहोत आणि आता मालवणला ना आपण जाणार आहोत होडीनी स्कुबा डायव्हिंग करायला आणि वॉटर स्पोर्ट्स करायला। त्याआधी ना आपल्यासोबत आपले दादा नितेश पेडणेकर, तर ह्यांनी माझी आजची वॉटर ॲक्टिव्हिटी ट्रिप ऑर्गनाईज केली आहे। तर दादानी मला खूप म्हणजे बरोबर प्रॉपर सांगितलं आहे की गाईड केलं आहे की कोणता पॅकेज घेतला पाहिजे किंवा आतमध्ये बघायला काय काय भेटेल। तर दादा आपल्यासोबत पण असणार आहे बरोबर। तर तुम्हाला मी दादाचा कॉन्टॅक्ट नंबर आणि डिटेल्स सर्व डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करीन की पॅकेज वगैरे काय आहे। तर व्हिडिओ चला आपण जाऊया आता मालवण स्कुबा डायव्हिंग करायला। तर चला आपण भेटू पुढे। तर माझ्या पाठीमध्ये दादाचं ऑफिस आहे, किल्ल्याच्या जेटीला जे जातो ना रस्ता लेफ्ट साईडलाच हे ऑफिस आहे। तर ऑफिसचं नाव आहे ओम शिव मोरेश्वर। ओमने सुरुवात झालेली आहे स्कुबा डायव्हिंग। तर नक्की व्हिजिट करा, जर इथे आलात ना तर तुम्ही हे प्रिफर करू शकतात। तर चला आता आपण एक्सपिरियन्स घेऊया पॅरासेलिंग आणि अदर वॉटर ॲक्टिव्हिटीजचं। तर फायनली चाललो आहे पॅरासेलिंगला आता, आणि आधी आम्ही आलो छोट्या होडीनी, नंतर ह्यामध्ये शिफ्ट झालो। तर माझ्यासोबत ना अजून काही मंडळी आहेत। तुझं नाव शुभम, तुम्ही सोलापूर पहिल्यांदा करताय? तर मी पण पहिल्यांदा करतोय, माझ्यासोबत हेही पहिल्यांदा करतायत। तर खूप आज खूप भारी असं एक वेगळी फिलिंग येणार आहे, कारण की हवेत आम्ही अक्षरशः उडणार आहोत पतंगीसारखं। तर चला ते बघूया, आज खूप भारी मजा येणार आहे। आणि अजूनही आपल्यासोबत काही आहेत, फॅमिली आली आहे। तुमचं नाव जा? तुझं? समीर। तिचं पहिल्यांदा मी करतायत, सगळे फर्स्ट टाइम आहेत आपल्यामध्ये। सेकंड टाइम आहेत आमचे गाईड आहेत। तर खूप भारी व्हिडिओ असणार आहे, कारण की पहिल्यांदाच पतंगीसारखं हवेत उडणार आहे। तर बघूया आता कसं फिलिंग आहे, तुम्हाला सांगतो मी पूर्ण। तर चला इकडे मारते इकडे चला
डोंकी सारखं. तर खूप भारी एक्सपिरियन्स बरोबर. आणि ते मध्ये ना झटके पण देतात तर ते त्यांनी ना खूप भारी वाटतं. तर लाईफमध्ये ना पॅरासिलिंगचा अनुभव तर नक्की घ्या. कारण अक्षरशः बघा तुझं वय किती आहे? 10 वर्षाचं. ओके. आणि तू? तर ह्या लहान मुलांनी पण दोघांनी केलं आणि बिंदास केलं. तर तुम्हीही नक्की व्हिजिट करा मालवणला किंवा गोवा कुठेही. ती पॅरासिलिंगचा अनुभव घ्या. भारी एक्सपिरियन्स. A few moments later. तर आता चालू आहे स्कुबा डायव्हिंग करायला बाजूला. पॅरासेलिंग केली आता स्कुबा डायव्हिंग आणि खूप एक्सपिरियन्स एक नंबर होता. कारण खूप भारी वाटलं. म्हणजे मध्ये ते झटके लागत होते ना तो एक नंबर होता. आधी वर उडत होतो आता खाली जाऊया पाण्यामध्ये जाऊया. तर खूप एक वेगळा एक्सपिरियन्स आहे माझ्यासाठी तरी. पहिल्यांदा करतोय की धडधड वाढली ना. पहिल्यांदा करतोय फर्स्ट टाइम करतोय. तर चला जाऊया पाण्याच्या खाली आणि बघूया एक्सपिरियन्स कसं आहे. आणि मी ना डीप स्कुबा डायव्हिंग करणार आहे तर कोरल वगैरे तेही दिसेल. तर बघूया एक्सपिरियन्स कसं आहे पाण्याखाली. चला आपण आता काय करणार आहोत? स्कुबा डायव्हिंग करणार आहोत. स्कुबा डायव्हिंग करतोय मतलब आपण जमिनीपासून थोडंसं करतोय म्हणजे पाण्यात जातोय. पाण्यात हे तुम्हाला घातलं जातं. ओके. आणि पण ह्याचा जो ऑपरेट जो असतो तो तुमच्यासोबत जो डायमास्टर सगळं इन्स्ट्रक्टर असेल तो करणार. तुम्हाला खाली हे घातलं जाईल. ओके. तर ह्या जॅकेटला तुम्ही असं जर भीती वाटते त्याच्यावर काय करता असं कस करून पकडून ठेवता. आणि तर तुम्ही काय करता त्याचा जो ऑपरेटिंग सिस्टम आहे ते आपल्या लेफ्ट शोल्डरला येते. तर त्याला पकडून ठेवायचा नाहीये जॅकेटला. दोन्ही हात फ्री सोडा, बॉडी फ्री सोडा, एकदम काही होत नाही. ओके. पाणी खूप थंड आहे. गार गार वाटतंय. जिंदगी का मजा पाणी में. राईट. चला आलो तर तुमचा नंतर समुद्राचा. वर मासे पण आहेत आहेत का मासे? बघूया आता काय काय दिसतं खाली. चला सोडू. थँक्स दादासाठी. चिंतामणी स्कुबा डायव्हिंग दादाने ना खरोखरच मी बोलतोय खूप डीप केला. आणि आम्ही खूप बऱ्यापैकी 5-10 मिनिटं मस्तपैकी फिरलो. आणि खाली हत्ती पण आहे ना. खूप छान अनुभव आहे. तर खरंच दादाला एक बिग थँक्स. आणि दादाने नक्की भेटायला तर तुम्हाला स्कुबा डायव्हिंग करायची तर मालवणमध्ये. किती पैसे घेतले स्कुबाचे? आमच्याकडे थोडं डिस्काउंट वगैरे दिलाय. तर तुमच्या चॅनल तर्फे काय डिस्काउंट? हा संकल्प सावंत चॅनलचं नाव सांगा. दादा तुम्हाला डिस्काउंट तुम्हाला देणारच. एक नंबर एक्सपिरियन्स झाला. खरोखर ना खूप छान दाखवलं. म्हणजे आम्ही बऱ्याच वेळेला 10 मिनिटं तरी अक्षरशः पाण्याखाली होतो. आणि ते कोरल्स वगैरे मासे वगैरे खूप भारी वाटलं. भारी एक्सपिरियन्स होता. एक नंबर. दादाला नक्की भेट द्या. चिंतामणी काय बोलत चिंतामणी भेट द्या. A few moments later. चला जेट्सकी. चला
मजा नहीं आ रहा है। रुको जरा, सबर करो। चला 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 सेकंड राऊंड. फायनली स्कुबा डायव्हिंग कंप्लीट केली. त्यासोबत 4 वॉटर स्पोर्ट्स, पॅरासेलिंग असेल, जेटस्की असेल, बनाना राईड आणि आय थिंक बंपर राईड होती. तर खूप भारी अनुभव. आय होप ही तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल आणि तुम्हाला वॉटर ॲक्टिव्हिटीज मी जे केले तुम्हाला आवडले असतील. सर्व डिटेल्सना मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करतो आहे. तर तुम्ही ना जिथे मी वॉटर स्पोर्ट्स केले ते तुम्ही प्रिफर करू शकतात, कारण खूप कमी दरात मला भेटलं. तुम्ही वॉटर ॲक्टिव्हिटीचे पॅकेज घेशाल ना तर 800 रुपये पर हेड आहे, पर पॅकेज. आणि हे नॉर्मल स्कुबाचं झालं. डीप स्कुबाचं तुम्हाला 200, 400, 600 एक्सपर्टवर डिपेंड होतं, त्याप्रमाणे ते चार्ज करतात. तर तुम्हाला एक 800 ते 1200, 1400पर्यंत करून होईल स्कुबा डायव्हिंग. त्यासोबत पॅरासेलिंगही त्यात होईल, जेटस्कीही होईल आणि अदर ॲक्टिव्हिटी असतील तेही कम्प्लीट होतील. आणि ट्राय करा की सकाळच्या वेळात जा. सकाळच्या वेळात कसं पाणी पण ऊन जास्त नसतं, थंड असतं वातावरण, आणि त्यात तो आनंद असतो ना स्कुबा डायव्हिंग करायचा किंवा पॅरासेलिंग करायचा, तो एक वेगळा अनुभव असतो. आय होप ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटू का नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.